नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि झटपट असे ब्रेड पॅटीस चहाबरोबर खाण्यासाठी मस्त लागतात। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चटणी बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरची जाडसर असं वाटून घेणार आहे। इथे मी चटणी बनवून घेतली आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घातलं। तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचे मोहरी घालायचे आहे। पाव चमचा मी हिंग घातला, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। आता मी इथे एक मोठा असा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घातला। आता ह्याला थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यातच नंतर असं थोडंसं कांदा बाजूला करून घ्यायचा आणि तेलामध्ये आपल्याला जाडसर आलं लसूणची ती पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं परतवायची आणि मग मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये। आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता इथे मऊ झालाय बघा। आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घातलं, परतून घेऊया। आता मी इथे गॅस बंद केलं आणि त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस मी घातलाय। आता मी इथे मीडियम आकारचे 4 बटाटे उकडून मॅश करून आता घेतलेत हे। आता वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता इथे भाजी आपण बनवून घेतली आहे। आता याच्यासाठी लागणारे मिश्रण तयार करूया। तर त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा मी ओवा घेतला, इथे हातावर असा क्रश करून घालायचा। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं दाटसर असं मिश्रण तयार करून घ्यायचंय। आता मी याच्यावर 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय कुरकुरीतपणा येण्यासाठी। तर मी इथे हातानेच आता फेटून घेते। चांगलं असं फेटून घ्यायचं। आता इथे आपलं मिश्रण आहे बघा असं तयार झालंय। आता आपलं मिश्रण आणि भाजी तयार झाली आहे। आता आपण ब्रेडला भाजी लावून घेऊया। तर इथे आपल्याला ब्रेडला भाजी लावून घ्यायची आहे, जास्त पण घ्यायची नाही। आता ही अशी सगळीकडे पसरवून घ्यायची। या पद्धतीने आता मी दुसऱ्या ब्रेडला पण भाजी लावून घेते। आता याच्यावर आपण दुसरे वरून ब्रेड घालूया आणि असे दाबून घ्यायचे। आता आपण याला हळूवारपणे असं कट करून घ्यायचंय, हे बघा अशा प्रकारे। आता अशा प्रकारे मी दुसरा पण ब्रेड कट करून घेते। आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं। आता मी ब्रेड तयार केलेल्या मिश्रणामध्ये चांगला असा घोळवून घेतला आणि तेलामध्ये सोडला।
तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे। आता दोन्ही साईडनं चांगला सोनेरी होईपर्यंत मी हा ब्रेड चांगला भाजून घेणार आहे। हे बघा, आता मी इथे बाकीचे पण पटपट असे भाजून घेते। आता मी याच्यामध्ये आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करून मग मिरची टाकली आहे आणि चांगली तळून घेतली आहे। आता मी इथे तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। वरून अशा मिरच्या घालायच्या, छान मस्त असा चटपटीत नाश्त्याला खायला एकदम भारी असा ब्रेड पॅटीस नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागतो। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।